आज आपल्या जालना शहरामध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आणि ही बस या ठिकाणी आपल्या सर्व भारतातल्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली आहे। या बसमध्ये विविध प्रकारचे मॉडेल्स आहेत आणि विद्यार्थ्याला शोधायला सांगितलेलं आहे, अनुभवायला सांगितलेलं आहे आणि शिकायला सांगितलेलं आहे आणि त्यामधूनच विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी आणि प्रेरणा घेतल्यानंतर प्रत्येक नागरिकाच्या जवळ हे अंतराळ गेलं पाहिजे अशा प्रकारची इस्रोची या ठिकाणी भूमिका आहे आणि म्हणूनच आपण बघू शकता की विविध प्रकारचे मॉडेल्स या ठिकाणी आहे। आमच्या सरस्वती भवनचे विद्यार्थी हे या मॉडेल्सबद्दल अधिक माहिती विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगताना आपण पाहत आहात। या बसच्या आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा विविध मॉडेल्स विद्यार्थ्यांना अवाक करणारे हे मॉडेल्स आहेत। बघा, आपण बघू शकता की या इस्रोच्या बसमध्ये विविध प्रकारचे मॉडेल्स आहेत आणि त्या मॉडेल्सबद्दल आमच्या सरस्वती भवनची ही विद्यार्थिनी या आपल्या लहान चिमुकल्या भावांना या मॉडेलबद्दल माहिती देत आहेत। रॉकेट्स ठेवलेले आहेत विविध प्रकारचे, अगदी चेहऱ्यावर उत्सुकता दिसून येते। आपण पाहत आहात की कुतूहलतेने सर्व विद्यार्थी या मॉडेल्सबद्दल माहिती घेताना आपल्याला दिसत आहेत आणि विशेष म्हणजे या मॉडेलची सर्व माहिती आमच्या सरस्वती भवनचे हे सर्व विद्यार्थी सर्व आपल्या बहीण भावांना या ठिकाणी सांगताना दिसत आहेत। बेटा काय रे सांग बरं तू। हे चंद्रयान 4 मिशन आहे। याच्यामध्ये आपण LVM-3 नावाचा रॉकेट वापरलेला आहे जो अर्थवरून लॉन्च होईल आणि ऑर्बिट घेत स्पीड वाढवल्यानंतर त्याला ट्रान्सपोलर इंजेक्शन नावाच्या प्रोसेसनी चंद्रावर पाठवले जातात। चंद्रावर पाठवल्यानंतर त्याला रॉक आणि सॉइलचे सॅम्पल जमा करतो आणि डॉकिंग नावाच्या प्रोसेसने वापस अर्थवर आणले जातो। म्हणजे अनुभवातून शिक्षण कसं दिलं पाहिजे याचा हा एक प्रत्यय आहे। आपण बघू शकता की अंतराळ प्रत्यक्षात या आपल्या जालना शहरामध्ये उतरलेल्या आपल्याला दिसून येत आहेत। विविध प्रकारचे आपल्या सन्माननीय शास्त्रज्ञांनी तयार केलेले मॉडेल्स या ठिकाणी विद्यार्थी शिक्षक कुतूहलतेने त्याबद्दल माहिती घेताना आपण पाहत आहात। हे आहे मंगळयान। या मंगळयानाबद्दल आमचा हा सरस्वती भवनचा विद्यार्थी आपल्या विद्यार्थी बंधू भगिनींना या ठिकाणी माहिती देत आहेत। हे आपलं मंगळयान आहे। खरं मंगळयान बघायचं असेल तर वरती असा मंगळयान होता जो वरती गेला होता। हो का? अरे वा, छान। आणि तुम्ही बघायला की मंगळयान गोल गोल फिरायला, ऑर्बिटमध्ये फिरायला का? कारण की एक टेक्निक आहे स्लिंग शॉट टेक्निक नावाची। या टेक्निकमुळे खूप कमी फील्डमध्ये आपण खूप जास्त अंतर काढू शकतो। थँक्यू। पार्ट ऑफ दिले कॅनॉट प्लेस म्हणून त्या सॅटेलाइटच्या द्वाराच आपण 3D इमेज काढली। आपण बघू शकता की या सर्व प्रकारच्या मॉडेलची माहिती हे विद्यार्थी आपल्या सहबंधू भगिनींना या ठिकाणी समजावून सांगत आहेत। आणि हे सर्व अशा पद्धतीने काही नकाशांचा अभ्यास करतात तर काही विविध गोष्टींचा अभ्यास करतात। हे सगळे या मिशनचं नाव सर RLVTD, त्याचा आपण रिव्हर करू शकतो आणि हे पूर्णपणे भारतीयच आहे आणि याचं दुसरं नाव आहे दीपक आणि हे याची चाचणी झाली सर 23 मे 2016 सॅटेलाइट आहे त्याच्यामुळे आपल्याला खाली ॲप चालताना कळतो। इंडियन रिमोट सेन्सिंग म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष न जाता आपण तिथली माहिती गोळा करू शकतो। आता आपल्या भारताचा नकाशा कसा आहे, ब्राझील कसा आहे, हे सगळं आपल्याला कार्टोसॅट या सॅटेलाइटवर त्यानंतर वादळ कधी येणार आहे, चक्रीवादळ, या सर्वांची माहिती आपल्याला हे 6 सॅटेलाइट देतात। हे श्रीहरिकोटा काय बेटा हे एकदा सांग। हे एक भारतीय स्टेशन आहे जिथे
म्हणजे एअरक्राफ्ट जातात वरती त्यांचे एखाद्या वेळेस इंडियन ऑइल संपलं तर त्यांना दुसरीकडे सोय व्हावी म्हणून एक स्टेशन केलेलं आहे आणि ते अजून इन प्रोग्रेस आहे. सांग आता याच्या माहिती सांग मला थोडी. चंद्रयान 4 आहे जे आतापर्यंत चंद्रयान 3 वर गेले जे पुन्हा वापस नाही आले. हे जे चंद्रयान 4 आहे ते मूनवर जाणार आहे. तिथली माती आणि खडकांचे सॅम्पल्स पुन्हा अर्थवर वापस येणार आहे. ओके. हे काय बेटा? सर ही नॅव्हिगेशन सिस्टीम आहे. आपल्या पृथ्वीवर जेवढे सॅटेलाइट्स आहेत त्याच्यामुळेच आपल्याला सगळं कळतं. ॲमेझॉन, ब्लिंकिट, गुगल मॅप्स, स्विगी असे जे ॲप्स आहेत हे सगळे या सॅटेलाइटच्या फ्रिक्वेन्सीमुळे चालतात. प्रत्येक सॅटेलाइटचं वेगवेगळं काम आहे. कुठं पाणी हे वेगळे सॅटेलाइट बघतं, कुठे जमीन हे वेगळे सॅटेलाइट बघतं. अशा प्रत्येक सॅटेलाइट्स in front of Space on Wheels. Actually, this bus came from Hyderabad, NERC. The aim of this bus is to reach to the students, to feel them. The space models are there, and students really feel that they are in the space. And there are some students, they are explaining to the students, coming students, each and every schools coming here, and they are taking the information about the models which are present here. So it is very good project for the students, and in future definitely student will attract to this. So thank you for this project. आणि त्याच्यामध्ये खाली एक नीट शील्ड म्हणून आणि हे महत्त्वाचं आहे. आंध्र प्रदेश सतीश धवन इकडून प्रक्षेपित झालेला आहे. चला चला समोर चला थोडे बाकीच्यांना जागा द्या. ती कशी आपलं आणि याला एक्सपांडेबल आहे. एक्सपांडेबल म्हणजे हाईट बाय सोडलेलं आहे. कधी पाऊस पडणार आहे, कधी फुटी होणार आहे, हे आपल्याला आधी आपल्या सायंटिस्ट नॅव्हिगेशन सिस्टीम मग ते आपल्या भारतावर टोटल 7 सॅटेलाइट्स आहेत. त्याच्यामुळेच आपल्याला खाली जमीन कुठं आहे, पाणी कुठं आहे हे कळतं. प्रत्येक सॅटेलाइटचं वेगवेगळं काम आहे. काही सॅटेलाइट पाण्याचं बघतात, काही सॅटेलाइट रोडचं बघतात. आणि असं वेगवेगळे सॅटेलाइटला वेगवेगळे काम नेमून दिलेले आहेत. आणि जे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्विगी किंवा गुगल मॅप्स असे जे ॲप्स आहेत हे सगळे या सॅटेलाइटच्या द्वारे चालतात. वाटलं तुम्हाला हे 5 नावं लिहून घ्या. हे महत्त्वाचे आहे. आणि वापस सुद्धा आणू शकतो अर्थवर. म्हणजे प्रत्येक जे रॉकेट असतं ते फक्त स्पेसमध्ये जाऊन तिथं डिस्ट्रॉय होऊन जातात, नष्ट होऊन जातात. पण याच्या मार्गाने आपण वापस सुद्धा आणू शकतो. आता इंडियन रिमोट सेन्सिंग रिमोट सेन्सिंग म्हणजे एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष न जाता आपण आपल्या भारतात आणि